भाजप आणि शिंदे गटात गृह खात्यावरून वाद. भाजप गृह खातं सोडायला तयार नसल्याची सूत्रांची माहिती. शहांसोबतच्या बैठकीत गृह खात्यावर चर्चा होण्याची शक्यता. दिल्लीत आज अमित शहांसोबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक. मुख्यमंत्री आणि मंत्रिपदाच्या फॉर्म्युलापर्यंत मोठा निर्णय होण्याची शक्यता. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर. नालासोपाऱ्यात 41 बेकायदा इमारती पाडण्याची कारवाई सुरू. आज दिवसभरात 7 इमारती जमीनदोस्त. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने आजपासून कारवाई सुरू. मोदींनी चादर चढवलेल्या अजमेर दर्ग्याबाबत भाजप आरएसएसला द्वेष का? ओवेसींचा सवाल. तर अजमेर दर्ग्यातील शिवमंदिर असल्याच्या हिंदू पक्षकाराच्या याचिकेवर आता 20 डिसेंबरला सुनावणी. बांगलादेशमधील हायकोर्टाचा इस्कॉनवर बंदी घालण्यास नकार. इस्कॉन हिंसाचार पसरवत असल्याच्या याचिकाकर्त्यांचा दावा कोर्टाने फेटाळला. प्रियंका गांधींकडून संविधानाची प्रत हाती घेत खासदारकीची शपथ. राहुल आणि प्रियंका गांधी आता लोकसभेत एकत्र. तर नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनीही घेतली शपथ. हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. रांचीच्या मोहराबादी मैदानावर भव्य शपथविधी समारंभ. इंडिया आघाडीचं जोरदार शक्ती प्रदर्शन. शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 1190 अंकांनी खाली तर निफ्टी 24,000पेक्षा खाली. गुंतवणूकदारांना मोठा दिलासा. हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 728व्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता. इंद्रायणी घाटावर वारकऱ्यांची मांदी आली. कॅनबेरातील संसद भवनात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि टीम इंडियाची भेट. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 6 डिसेंबरपासून दुसरा कसोटी सामना.